चंदीगडवरून मंडीसाठी बस पकडली. पुढे पावसाचा जोर वाढतच होता. रस्त्यामध्ये ट्रॅफिक होतं खूप. सगळ्या गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. 2 लेनपैकी एक लेन सोडत होते दरड कोसळल्यामुळे. पाहू शकता एका साईडची लाईन सोडली की दुसरी साईड थांबवत होतं. त्यामुळे ट्रॅफिक खूप होतं. जागोजागी अजूनही कोसळत होतं. त्यामुळे आपली बस थोड्या वेळासाठी थांबली होती. पण जसं जागा भेटली तसं ड्रायव्हर काकांनी जोरात पळवून तिथून बसतात. अजूनही परिस्थिती एवढी पण चांगली नाही. थोडा 5 वाजलेले आहेत. आलेलो आहे कुल्लू बस स्टॉपवर. मनालीसाठी बस आहे 6 वाजता. 6 वाजताची वाट पाहिजे एकच. त्यानंतर कुल्लूपासून मनालीला जायला रायसन नगर मार्गे होऊन जावं लागतं. कारण की जो नॅशनल हायवे आहे त्याचे बरेच मोठमोठे पॅच बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेले आहेत. ते नीट करायला वेळ तरी लागतो. 1 महिना तरी जातील पूर्णतः नीट व्हायला. टेम्पररी बेसिसवर नीट होत आहेत पण तरी वेळ जाईल पक्के रस्ते बनण्यासाठी. हा बियास नदीचा नजारा पहा. 26 तारखेला ह्याच नदीने पूर्ण सर्व काही उद्ध्वस्त केलं. इथे पोहोचल्यावर एक सुंदर असं हॉटेल आपल्याला भेटलं. गर्दी कमी असल्यामुळे हॉटेल्स पण भेटत होते. काही प्रॉब्लेम नाही आला शोधायला. हे पहा आपलं खिडकीतून दिसणारी दृश्य अतिशय सुंदर होती. पुढे बाल्कनी होती. त्यातून तर अजून सुंदर दृश्य दिसत होते. संपूर्ण मनाली शहर दिसत होतं. कॉफी पीत दुसऱ्या दिवशी कुठे प्लॅन करायचं याचा विचार चालू होता. आता आपण निघत आहोत हिडिंबा देवी टेम्पलसाठी. बाहेर पाहू शकतो तुम्ही पडलेला आहे. सकाळी आलो तेव्हा पाऊस होता. आता दुपारी ऊन, परत संध्याकाळी पाऊस चालू होता.